नमस्कार, मी आहे रेणुका तांगडे. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आज आपल्याकडे ठाणे येथे कार्यरत असलेले 2023 चे उत्तीर्ण शिवराज दराडे सर आलेले आहेत. तर आपण बघतो की आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यायची किंवा आपल्याला पोलीस भरती करायची, मग यामध्ये आपण अभ्यास कसा करायचा किंवा ग्राउंड कसं असतं हे सहसा म्हणजे ग्रामीण भागाकडच्या मुलांना तर हे माहीतच नसतं. तर तेच माहिती करून घेण्यासाठी आज आपण या सरांचा अनुभव येथे घेणार आहोत. तर नमस्कार सर, मी आहे रेणुका तांगडे. स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती. तर सर, सर्वप्रथम तुम्ही तुमची ओळख आम्हाला करून द्या. तुमचं नाव, तुम्ही कोणत्या शाखेची पदवी घेतलेली आहे आणि तुमचं फॅमिली म्हणजे कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे हे ऐकायला आम्हाला आवडेल. सर्वप्रथम माझं नाव शिवराज दराडे. मी तळेगाव छोट्या गावातून जालना जिल्ह्यातील असून माझं शिक्षण BSc पदव्युत्तर आहे. तर माझ्या शिक्षणाचा प्रवास असा काही विशेष नाही आहे, कारण जी माझी काही पार्श्वभूमी आहे ती एक कमी शिक्षित कुटुंबातील आहे. आई वडील 8वी ते 10वी पर्यंत शिकले. त्यानंतर एक अशी विशेष एक ओढ निर्माण होती पोलीस खात्याकडे जायची, एक वर्दीप्रती आकर्षण, जो जनतेतील लोकांचा जो नाही का व्यक्तीकडे पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो एक वेगळाच वाटायचा, की त्या पोलीस हा प्रत्येक असा एक घटक आहे की जो जनतेशी एक डायरेक्ट जाऊन कनेक्ट होतो. आणि तुम्हाला मी ते थांबवू इच्छिते की तुम्ही सांगितलं जसं की तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी, की आई वडील 8वी पर्यंत शिक्षित आहेत, परत गावाकडे तुमचे घर आहे आणि ते शेती करतात. मग तुम्हाला हे म्हणजे पोलीस खात्याविषयी तुम्हाला एवढी आवड कशी निर्माण झाली? तुम्ही कुणाकडे बघून असे प्रेरित झालात? सर्वप्रथम ते हे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं, की मी म्हणजे वडिलांनी एक स्वप्न ठरवलं होतं. त्यांच्या एक 10-15 वर्षाच्या 10 ते 15 वर्षी त्यांना असं ठरलं की मला पोलीस बनायचं. पण त्यावेळी त्यांचं शिक्षणाभावी, कमी शिक्षणाभावी 8वी आणि शिक्षण झालं, 10वीचा क्रायटेरिया होता आणि त्यावेळेस त्यांना कमी शिक्षणामुळे ती पोस्ट भेटली गेली नाही. मग त्यांनी असं ठरवलं की यार कदाचित माझा मुलगा पण उद्या होऊ शकतो. मग ती लहानपणापासून एक माझ्या वडिलांचं जी इच्छा ते माझं स्वप्न बनलं आणि जो माझा पोलीस खात्याकडे जी ओढ लागली, ते पोलिसांचं बोलणं, ती वर्दीप्रती आकर्षण, त्यांची जनतेप्रती कशी सेवा देतात, कसं 24 तास अहोरात्र माहिती का ते जनतेच्या स्त्री असो मुलं असो कशी नाही का वेगवेगळ्या, जसं की नाही का आपत्ती असो, एखादा वाईट प्रसंग असो, प्रत्येक मग ते एक अशी विशेष ओळख निर्माण होऊ लागली. यार पोलीस म्हणजे एक जनतेशी एक असा घटक आहे की तो प्रत्येक वेळेला जाऊन होतो. कोणतेही खातं मागे असो पुढे, पण पोलीस हा प्रत्येक वेळा हजर. त्याच्यामुळे एक आकर्षण राहिलं, ती एक ओढ निर्माण राहिली आणि एक असं एक जीवनातला एक मुख्य मुद्दा म्हणला की नाही आपल्याला बनायचं ह्या पोलीस खात्यातच जायचंय. आणि ह्या 2023च्या भरतीला माझं ठाणे शहर ओपन मधून भरती झालं. खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला. म्हणजे तुम्हाला बाहेरून कुणाकडूनही प्रेरित होण्याची गरज भासली नाही. तुमच्या वडिलांचं जे म्हणजे कोणत्याही वडिलांचं स्वप्न असतं की मी जे बनलो नाही किंवा जे मला करता आलं नाही ते माझ्या मुलांनी करावं. पण कधी कधी काय होतं की मुलं ते करत नाही, पण सर तुम्ही ते केलं आणि हीच प्रेरणा प्रत्येक मुलाने तुमच्याकडून घ्यायला हवी की जे माझे वडील करू शकले नाही किंवा जे माझ्या वडिलांना भेटलं नाही ते मला सगळं त्यांनी पुरवलं, जे त्यांना बनायचंय ते मी आज बनलेलो आहे. तर सर मग म्हणजे तुम्ही याच्यात मी असं ऐकलंय की तुमच्या एक वेळेस 2 पोस्ट निघाल्या होत्या. तर मग त्या कशा आणि नंतर तुम्ही त्याचं काय केलं? मग कोणती पोस्ट तुम्ही घेतली? सर्वप्रथम तर मी 3 परीक्षेसाठी फॉर्म भरला होता. पुणे SRPF, ठाणे ग्रामीण चालक आणि आपलं ठाणे शहर पोलीस मध्ये. तर मग फर्स्ट एक्झाम पुणे SRPF होती 1 क्रमांकाची. तिथं काही कारणावस्तव थोड्या सिलिमिस्टिकनं माझा रिझल्ट गेला. मग काही वेळेस त्या वडिलांना एक प्रेरणादायी भाषण, मनातली भीती ह्या गोष्टी दूर केल्या आणि 2 एक्झाम होत्या माझ्यासमोर. वडिलांनी असं ठरवलं होतं की नाही माझा मुलगा एक एक्झामला जर मागे पडू शकतो, 2 एक्झाम पास करू शकतो. वडिलांचा हा जो भरोसा आहे तुम्ही कायम ठेवला. अहोरात्र 2-2 वाजेपर्यंत जागणं, शरीराचं भान ठेवणं, फक्त एकच आपल्या वडिलांना आपल्याकडे शब्द ठेवलाय आणि आपल्या 2 पोस्ट काढायच्यात, फक्त डोक्यात एकच. अहोरात्र प्रयत्न केले आणि 18 ऑगस्ट संध्याकाळी 12 ते 1 दरम्यान माझा ठाणे ग्रामीण चालकचा रिझल्ट आला. वडिलांना पहिला फोन केला की तात्या माझं सिलेक्शन झालंय ठाणे ग्रामीण चालक मध्ये. आणि त्याच दिवशी माझा ठाणे शहरचा पेपर होता. वडील तिथे आले. तो पेपर एवढा छान गेला की 88 मार्क तिथे मला मिळाले. ग्राउंड 47, दोन्ही मिळून माझी 135 टोटल झाली. ओपन क्रमांकावर ती निवड झाली. अशा सलग ठाणे ग्रामीण चालक प्लस ठाणे शहर पोलीस असे 2 पदामध्ये निवड झाली. बघा सर, मुलांना म्हणजे एक पोस्ट मिळवता येत नाही आणि तुम्ही एक वेळेस 2 पोस्ट मिळवल्या.
मग तुम्ही यासाठी अभ्यास नेमका कशा प्रकारे केला? तसं तर तुम्ही म्हणजे तुमचं सांगितलं जसं की लहानपणापासूनच तुमची तयारी होती, तर मग म्हणजे तुम्ही कोणत्या शाखेची पदवी घेतली मग? तसं तर मी सायन्स शाखेमधून माझं शिक्षण झालं होतं. 12वी सायन्स झाल्यामुळे मी BSc मधून पदवी घेतली. चला म्हटलं एक शिक्षणाचा ती पण एक पदवीचा आपल्याला पुढे चालून फायदा होईल ह्या उद्देशाने मी दुसऱ्या पण एक्झाम असतात किंवा आपल्या इंग्लिशचं पण नॉलेज असलं पाहिजे. उद्या PSI, राज्य सेवा DYSP म्हटलं आपण खालच्या पोस्ट पर्यंत जाताना ह्या सायन्सचा पण बराच आपला भाग कव्हर करतो. तुमची सुरुवात आहे, अजून तुम्हाला DYSP आणि SCP पर्यंत जायचा प्रवास चालू आहे. तर मग त्यावेळेस मी BA कडे जायचं होतं, पण काही कारणास्तव घरच्यांची इच्छा किंवा माझी इच्छामुळे मी BSc घेतलं. पण मला त्याचा काही वेगळापणा वाटला नाही. चला म्हटलं प्रत्येक गोष्टीमध्ये निगेटिव्ह थॉट्स होण्यापेक्षा काहीतरी पॉझिटिव्ह थॉट्स हो, आणि मी त्या सायन्सला पुढे चला आपला जो इंग्लिश वीक पॉईंट होता त्याला मी तो स्ट्रॉंग बनवायचा. माझा GS पहिल्यापासून आवड वाचायचा असल्यामुळे मला तो एक प्लस पॉईंट होता. चला आपलं इंग्लिश पण होते, GS आपल्याला वाचता येते. त्याच्यामुळे ते पोलीस भरतीच्या अभ्यासामध्ये हा बराचसा नाही का डिग्रीचा पण बहुत फायदा होऊन गेला. म्हणजे असं की तुम्ही असं नाही की तुम्ही कोणत्याही शाखेची पदवी घ्या, जर तुम्हाला तुमचं स्वप्न जर तुम्ही ठरवलेलं असेल तर तुम्ही त्याला म्हणजे क्रॅक करू शकता. असं काही नाही. कधी कधी काय होतं, मुलं म्हणतात नाही मला पोलीस भरती करायची आहे, मग मी आर्ट फॅकल्टीला जाईल किंवा कला शाखेला जाईल म्हणजे पुढे मला सोपं जाईल. असं काही नाही. तुम्ही सायन्स करूनही पुढे इंग्लिश वगैरे तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. मग तुम्हाला अभ्यासाचं तुम्ही कसं त्याचं डिवायडेशन केलं? मी पहिले 1 ते 1.5 वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला होता. स्पर्धा परीक्षेमध्ये मी जे काही अनुभव होते, जसे की राज्यसेवा मेन्स दिलेले, PSI मेन्स दिले, त्यांच्याकडून अनुभव घेऊन 2022ला मी जवळपास जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान आलो आणि एक स्पर्धा परीक्षेची वाटचाल सुरू केली. थोडं करत माहिती, कारण लॉकडाऊन मध्ये 2 वर्ष गेल्यामुळे एवढा काही माझा अभ्यास झाला नाही. मी करायचा प्रयत्न करायचो, पण शेवटी ते खेळ तर मग सगळं ते आनंदाचे क्षण होते ते एन्जॉय मध्येच गेले. पण काय चला म्हटलं प्रत्येक गोष्ट होती ती चांगल्यासाठी गोष्ट होती. मी हाच पॉझिटिव्ह माइंड घेऊन आलो आणि स्पर्धा परीक्षेवर 1 ते 1.5 वर्ष चांगल्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. त्याच्यामुळे जो काही इंग्लिश असो, GS असो, हे सब्जेक्ट एकदम छान झाले. त्यानंतर मग काही कारणास्तव थोडेफार रिझल्ट जात होते. चला म्हटलं प्रत्येकच वेळेस आपल्याला मोठीच पोस्ट भेटेल असं काय नाही, कारण जर डोंगर चढायचा असला डोंगराच्या पायथ्याशी पण जाणं गरजेचं आहे. मग मी म्हटलं चला आता आपलं स्पर्धा परीक्षा चालू आहे, आपण भरतीचा पण ट्रायल देऊ, कारण माझी फिजिकलची मला पहिल्यापासून आवड होती. स्पर्धा परीक्षेचा बराचसा अभ्यास झाला होता. म्हटलं तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास प्लस आपला फिजिकलचा सपोर्ट, थोडेफार चेंजेस केले, भरती केली आणि 2 पोस्टला माझं सिलेक्शन झालं. तर आता आपण बघतो मुलं म्हणतात स्पर्धा परीक्षा करायची, मग त्यांना हेच कळत नाही की कंबाईन हे वेगळं असतं किंवा नेमकं कोणकोणते हे असतात, पोस्ट निघतात किंवा पोलीस भरती करायचं तर मग काय असतं. खूपच फक्त करायचंय म्हणजे करायचंय. अभ्यास नेमका कंबाईनचा कसा असतो किंवा तुम्हाला पोलीस भरती करायची, मग याच्यासाठी काही असा वेगळे काही क्रायटेरिया आहे का या अभ्यासाचा? आहे ना, कारण कसं आहे पोलीस भरतीचा जो अभ्यास आहे तो लिमिटेड आहे. तुम्ही जवळपास 7 ते 8 पुस्तकाचा अभ्यास चांगला जर केला, दिवसाचे 6 ते 7 तास आणि 1 ते 2 वेळेस फिजिकल केलं तर पोलीस भरती क्रॅक होऊ शकतं. पण जो काही कंबाईनचा अभ्यास आहे त्याच्यामध्ये GS चा पार्ट झाला, जसं पहिल्या डिपार्टमेंटला कसं PSI जे डिपार्टमेंट होतं त्याला लॉ होती, आता लॉ नाही येत. आपण कसं आहे पण राज्य आपलं हे झालं, STI झालं, डबल टॅक्सेशन झालं, ह्या पोस्टला नाही काही स्पेशल काही ते क्रायटेरिया आहे. जसं पोलीस भरतीला माहिती आहे का 4 सब्जेक्ट असतात, मराठी, आपलं गणित, बुद्धिमत्ता आणि GS हे सब्जेक्ट असतात. हा मग लिमिटेड क्रायटेरिया होतो आणि असता 25चा पॅटर्न असतो त्याचा. गणितला 25, बुद्धिमत्ता 25, मराठी 25 आणि GS मध्ये कंबाईन ऑल विषय असतात, जसे की इतिहास झाला, भूगोल झाला, राज्यशास्त्र झालं आणि करंट अफेअर्स पण थोडं मिळून 25चा पॅटर्न गेलं. पण प्रत्येक जिल्ह्यात कधी कधी फॉलोअप होत नाही 25चा पॅटर्न, काही कमी जास्त होतं. पण जर आपण पॅटर्न नुसार केला तर पोलीस भरती 7 ते 8 पुस्तकावर योग्य पद्धतीने अभ्यास आणि योग्य पद्धतीने नियोजन केलं तर हे होते. आणि कंबाईनचं जर सांगायचं झालं, कंबाईनला प्री प्लस मेन्स आहे, प्लस नाही का PSI इंटरव्ह्यू आहे, प्लस फिजिकल आहे. म्हणजे त्याचा जो अभ्यास आहे तो ब्रॉड आहे. ते 2 ते 3 महिन्यामध्ये अभ्यास कव्हर होणे एवढं तर शक्य नाही. त्याला बराचसा म्हणजे कमी कमी 6 ते 12 महिन्याचा बेसिक नुसार प्रॉपर जर केलं तर ते नाही का कंबाईन पण क्रॅक होती. ऍज कम्पेअर टू दोन्ही म्हणजे थोडा जवळपास जर तुम्ही जर कंबाईनचा अभ्यास केला आणि तुमचा फिजिकल चांगला असता तुम्ही त्याच्यावरती पोलीस भरती करू शकता. पण पोलीस भरतीवर कंबाईन क्रॅक करणं हे थोडं वेगळं आहे.
बरोबर. म्हणजे काय ब्रॉड आणि वास्ट अभ्यास असल्यामुळे त्याला थोडेफार चेंजेस जास्त करावे लागतील. पण कंबाईन करून जर पोलीस भरती करायला तर नॉर्मल चेंजेस करावं लागतात. कारण ती जी आपली माइंडसेट असतो कंबाईनचा, तो माइंडसेट एकदम प्रोग्रेस लेवलला झाला असतो. तो आपण विचार करण्याची क्षमता असते ते एकदम हाय लेवलला झाले असते. म्हणजे पोलीस भरतीकडे जर आपण अभ्यास करतो ना तर आपल्याला कमी वेळेत नाही जास्त करू शकतो. पण जो पोलीस भरती करणारा विद्यार्थी तो इंग्लिश, कायदे, अर्थशास्त्र, पुस्तकं, ते नाही का 4 टाईपचे क्वेश्चन, त्याच्यामध्ये नाही का सब क्वेश्चन असतात, मग त्या थोडा मग टाइम जातो. त्याच्यामुळं करताना एकतर मग भरती तरी करा किंवा कंबाईन असं वेगळं केलं तर छान आहे. म्हणजे एकच फोकस राहील. म्हणजे काय होतं, मुलं काय करतात, स्पर्धा परीक्षा करायची म्हणून करायची आणि प्रत्येक जे पुस्तक आता आपण बघतो मार्केटमध्ये स्पर्धा परीक्षेचे वेगवेगळे पुस्तक आले, मग त्यांना असं कळत नाही की नेमका कोणता अभ्यास करायचा, कसा करायचा. घेतले पुस्तकं म्हणून घेतले, क्लास करताय म्हणून करताय. तर तुमचं असं म्हणणं आहे की त्यांनी अगोदर ठरवून घ्यावं की त्यांना नेमकं करायचं काय, कंबाईन करायचंय की पोलीस भरती करायची. तुम्ही पोलीस भरती करून कंबाईन करू शकता, पण कंबाईन करून तुम्ही पोलीस भरती करू शकत नाही, कारण ते लेंथी आहे जरा थोडासा हाय लेवलचा. बरोबर आहे. तर तुम्हाला मग ह्या पोलीस भरतीमध्ये कोणता विषय हार्ड जायचा आणि त्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे अभ्यास? मला थोडा मॅथ हा, कारण पहिल्यापासूनच आवड नव्हती गणिताची. आणि ग्रामीण भागात शिक्षण झालेलं, ग्रामीण भागात शिक्षण झालेलं विषयाचं पण ते गणित असं नको वाटायचं. 4थी पर्यंत भारी वाटायचं कारण सोपं होतं ना, सोपं होतं, लवकर कॅप्चर व्हायचं, थोडासा अभ्यास असायचा. पण नंतर ते गणिताचं साइन कॉस थिटा आणि 3 वेगवेगळे थेरम मग ते नको वाटायला लागलं. नंतर मग काय झालं, तोच विषय परत नाही का हा मोठा पार्ट आला, कारण याच्यावर रिझल्ट ठरायला लागला. म्हणलं आता कोणतीही गोष्ट माहिती का आवड जर आली तिच्या काही त्याला उपाय पण असतात. मग मी काय ठरवलं, तिचा भाऊ करण्यापेक्षा आपण हिच्यामध्ये चांगलं काय करू शकतो. आणि मग मी काय केलं, काहीतरी आपले जायबाई सरांची क्लास आहे तिथं, मी ते थोडीफार त्यांच्याकडून नाही का माहिती घेतली. थोडंफार 1-1.5 महिन्याची फास्ट ट्रॅक बॅच होती ती घेतली. आणि काय क्वेश्चन मी युट्यूबवर बघायचे एखाद्या सरांचे, कसं सोडवत आहे, त्यांची टेक्निक असते. मग सूत्र पाठ करायचो. आपल्या लायब्ररीचा चार्ट लावला होता, पाडे, वर्ग, घन. तुम्ही ग्राउंड फ्लोअरून परत तुम्हाला वरती जावं लागलं वगैरे, म्हणजे सगळ्याच गोष्टी का माहितीये का, कारण गणिताचा ज्याचा बेस पक्का त्याचा विषय पक्का. आपण करतो एखाद्या वेळेस काय करतो, एखाद्या गणिताच्या मुळाशी नाही जाता डायरेक्ट गणित, मग त्यावेळेस काय होतो, तो गणिताचा जो साचा स्ट्रक्चर आपल्याला कळत नाही, सूत्र कोणतं वापरायचंय, कुठून कोणत्या गोष्टी घ्यायच्या ह्या कळत नाही. आणि जेव्हा आपण बेस पक्का असतो ना, लगेच कळते ह्या गणितात काय विचारलंय आणि मला उत्तर काय द्यायचं, ह्या गोष्टी अपेक्षित असतात. मग त्यामुळे हा गणिताचा मी पाहण्याचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन केला. गणिताचा मूळ गाभा काय पाहिला, सूत्र पाठ केले, वर्ग घन पाठ केले. गणित एखादा जर आला नाही तर याला काय फॉलोअप द्यायचा किंवा कोणाकडून माहिती करून घ्यायची, गणित कसे, असं करून मी तिची एक वेगळी वही बनवली. त्याच्यामध्ये जे न येणारे प्रश्न ते एकत्र केले आणि असं करत करत माझा जो 6 ते 7 मार्काचा स्कोर होता, आता 24 ते 25 गेला, 25 ते 25. म्हणजे तुम्ही बेसिक पासून सुरुवात करून तुम्ही म्हणजे विद्यार्थ्यांनाही सांगू शकतो की आपण असं म्हणायचं नाही तुम्हाला गणितात काहीही येत नाही आणि मी करू शकत नाही. तर तुम्हाला काही जरी येत नसेल तर तुम्ही बेसिक पासून सुरुवात करून सुद्धा जर तुमची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही काहीही करू शकता. बरोबर आहे की नाही? तर मग माझा पुढचा प्रश्न हा आहे, तर जेव्हा तुम्हाला हा रिझल्ट कळाला, वर्दी जेव्हा मिळाली, तेव्हा तुमचं म्हणजे काय तुम्हाला वाटलं त्यावेळी आणि कुटुंबाची प्रतिक्रिया काय होती जेव्हा वडिलांचं स्वप्न सत्यात उतरलं होतं तुमच्या रूपामध्ये, तेव्हा काय तुम्हाला वाटलं आणि पहिला फोन तुम्ही कोणाला केला? सर्वप्रथम तर रिझल्ट आला म्हणजे 1 ते 2 मिनिटं काही कळालं नाही काय चालू आहे. म्हणजे असं वाटतं की दुनिया वेगळी आणि माझं मन वेगळं असं वाटू लागलं की रिझल्ट मध्ये नाव दिसते कसं काय माझं. हा, मी ठाणेला होतो. मी मित्राच्या रूमवर होतो. संध्याकाळी माझा दुसऱ्या दिवशी सकाळी ठाणे शहरचा पेपर होता आणि त्याच दिवशी संध्याकाळी माझा 12:30 दरम्यान रिझल्ट आला. पण ते कळतच नव्हतं की उद्या पेपर द्यायचा आहे, एकदम कसा रिझल्ट आलाय. आणि एकदम घाईगडबडीत वडिलांना कॉल तर लावायचा दुसऱ्यात लागला. नंतर पाहिलं लगेच वडिलांना परत कॉल केला, असाच झालाय. त्यांना विश्वासच बसेना की आनंद होता त्यांना, सांगता येत नव्हता. पण ते आता शेवटी मुलं एखादं बघितलं असतं मागे पुढे झालं असं, हे म्हणजे एक असं एक भाऊष्यान होता की त्यांचे शब्द फुटवत होते माझे, पण त्या भावना होत्या त्या कळत होत्या. बस त्यांच्या आवाजातूनच कळत की म्हणजे का सांगायचं झालं तर एक जीवनाचं सार्थ ठरता म्हणतात ना, एक तसं माझं झालं. कारण वडिलांनी जे लहानपणी स्वप्न बघितलं त्यांच्या कमी शिक्षणामुळे ते नाही पूर्ण झालं,
ते आज पूर्ण झाले. एक माझ्यासाठी एक विशेष प्रसंग होता. म्हणजे जीवनाचा एक म्हणजे मोठा काळ, जसं की आईला एखादा मूल नाही का पोटी जन्म येते हा, त्या टायमाला तो आनंद होतो, एक तसा माझ्या पोटी तसा एक आनंद झाला. आणि त्या दिवशी ठरवलं की झालं आपल्या जीवनाचं काहीतरी एक सार्थ आज झालं, वडिलांचं स्वप्न स्वप्न पूर्ण मी झालं. आज पूर्ण केलं, जे वडिलांनी बघितलेलं हो, हो. होतं. तर म्हणजे तुम्हाला असे एखादे क्लासेस विषयी सांगता येईल का, किंवा मी ह्या क्लासेसमुळे मला हा फायदा झाला, किंवा एखाद्या सरांचं मला खूप छान मार्गदर्शन मिळालं म्हणून आज मी इथे आहे? नाही, तसं पाहायला गेलं तर मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो, त्यामुळे जो काही बराचसा जीएस आणि मॅथिंगचा भाग होता तो मी मला बराचसा पुण्याचे क्लासेस होते मी तिकडून कव्हर केला. आणि नॉर्मल जो मला गणिताची भीती होती, मी महाले सर म्हणून आहेत आपल्या इथे, महाले सर आणि गणिताचे जायबाई सर म्हणून आहेत बघा औरंगाबाद, तर बराचसा त्यांच्यातून फायदा घेतला. म्हणजे काही गोष्टी मला येत नव्हत्या, त्या गोष्टी मी त्यांच्यातून कव्हर केल्या. बरोबर. तर सर मग तुम्हाला असं विचारायचं की काही मुलं जे असतात की ते क्लास लावू शकत नाही, तर म्हणजे मग पोलीस भरती करायची तर क्लास हे आवश्यकच आहे का, की एक त्यांना जर अभ्यासाचा क्रायटेरिया जर कळाला तर ते घरून अभ्यास करून तो म्हणजे क्रॅक करू शकता का? तसं पाहायला गेलं तर इच्छाशक्ती असल्या तर काही होते, तर करायची जरी इच्छा असल्या, पण काय असतं काही वेळेस जसं की मराठी असो गणित असो, त्याच्यामध्ये जे काय थोडे थोडे मायनर जे असतात डाऊट्स असतात, ते नाही काय आपण जर एखाद्या व्यक्ती जर आपल्याला शिकवतोय आणि त्यावेळेस जर आपण ते ऑब्झर्व करून बघतोय, हे याच्यामध्ये जिथं आपल्याला सेल्फ नाही का 10% समजते त्यावेळेस तिथं 50% समज, कारण तो आपण कॉन्सन्ट्रेट ऐकतोय आणि तो एकदम त्याला एक विशेष अनुभव असतो आणि तो बेसिक गोष्टी सांगतोय आणि त्यावेळेस आपण त्या एक विशेष लक्षात राहते. तर माझं मत आहे की छोटा असो मोठा असो क्लास जॉईन करणं म्हणजे जो आपला वेळ जाणार आहे वाया, की बाबा मी काय करू, हा तो वेळ वाया जाणार नाही आणि कमी वेळेत चांगला अभ्यास आहे. मला वाटते जरी एखाद्या वेळेस नाही का शहरामध्ये यायची जरी आपली जरी परिस्थिती नसेल तर आपण ऑनलाईन भरपूर क्लास आहे, जसं की कांगणे सर परभणीचे आहेत, जसं की महाले सरांचे क्लास आहेत, ढवळे सरांचे क्लास आहेत, जायबाई सरांचे क्लास आहेत, बरेचसे क्लास आहेत. कमी पैशामध्ये त्यांनी एवढं चांगले कार्य करता येते की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कमी पैशामध्ये काही शिक्षण पोहोचेल यासाठी बरेचसे बॅच घेऊन आले. तसं विद्यार्थ्यांनी त्या बॅचचा जर फायदा घेतला तर मला वाटते 6 महिन्यामध्ये एक 80 ते 90% अभ्यास चांगला होईल भरतीच्या मुलांचा, म्हणजे कमी वेळेत कमी पैशामध्ये आणि घरी जाऊन आपल्या घरच्या आई वडिलांना सांभाळून कामे करून हे पण होऊ शकतं. हो, असं काही शहरातच येणं असं एवढं काही हे नाही, जर आपल्यामध्ये करायची इच्छा असेल क्लास आपण तेवढ्या याच्यावर पण करू शकतो. तर सर म्हणजे जर आपण ठरवलं तर खरोखर जर अभ्यास करायचा म्हटलं आपल्याला क्रॅक करायची तर किती वेळ विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला पाहिजे आणि किती महिन्यांमध्ये किंवा वर्षामध्ये ते पोलीस भरती क्रॅक करू शकतात असं तुम्हाला वाटतं? माझा जर अनुभव सांगायचा झाला तर 1 वर्ष चांगला आपण जर अभ्यास केला, त्यामध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये आपण जर चांगले जर क्लासेस केले, जसं की मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य, या 3 महिन्यामध्ये आपले क्लासेस पूर्ण होतात. ज्या मोस्टली 3 ते 4 महिन्यामध्ये स्टार्टिंग पासून फिजिकल करायचं, रोज सकाळी किंवा संध्याकाळी एक टाइम फिजिकल ठेवायचं. नवीन कारण गावाकडचा जो विद्यार्थी असतो शहरात दष्टपुष्ट असतो, त्यामुळे त्याला फिजिकलचा एवढा काही ताण पडत नाही. त्याच्यामुळे 3 ते 4 महिन्यापासून स्टार्टिंगला जे 8 दिवसभरामध्ये काय शिकवलंय मला ते अभ्यासायचं. असं सलग 4 महिने फक्त जे मला शिकवले तेवढं एकदम परफेक्शन जर केलं ना तर पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यात 90% अभ्यास करून जातो, क्रॅक करू शकतो. माझ्यासोबतचे कित्येक विद्यार्थी येतात की त्यांनी एक वर्षामध्ये फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर केले आणि त्यांनी प्रथम केलंय क्रमांक. पालघरला माझा मित्र आहे, तो ओबीसी मधून प्रथम आहे पहिल्याच वर्षी. माझ्या ठाणे शहराला पण एक 7 मुलं येतात. पहिला प्रयत्न 138 टोटल कमी नसते, आता पाहिला 150 पैकी 138, पहिल्या प्रयत्नामध्ये असे 7 ते 8 मुलं 138 प्लस टोटल झाले. तुम्ही असा एखाद्या मित्राचा अनुभव इथं देऊ शकता की त्याने म्हणजे खूप असा ग्राउंड फ्लोअरवर येऊन एका वर्षात त्याने चांगल्या मार्कांमध्ये क्रॅक केली, असं तुमच्या जवळचा कोणी मित्र? सांगायचं झालं तर माझा एक पालघरचा मित्र आहे, तो ओबीसी मधून चांगल्या मार्काने आलेला आहे. तर पहिलंच प्रथम वर्ष होतं, त्यानं सहसा गावाकडे आर्मी भरती करायचं पण त्याला पोलीस भरतीचा विशेष काही नव्हता. तो इकडे आला 1 वर्ष प्रॉपर विद्यार्थ्यांमध्ये जे अभ्यास करतात त्यांच्यामध्ये बसायचं हे करायचं आणि त्या पॅटर्न नुसार त्यानं 3 ते 4 महिने क्लासेस घेतले. इथे क्लासेस घेतली, त्याच्यावर नाही पूर्ण फोकस केलं. प्रश्नपत्रिका कसा प्रश्न येतोय, विचारण्याचा दृष्टिकोन कसा आहे, माझा मी सोडतोय हा कसा पॅटर्न आहे, असं त्या 4 महिन्यामध्ये त्यानं प्रश्नपत्रिका आणि जे क्लास फक्त एवढ्याचा चांगला अभ्यास केला
आणि पुढचे जे 8 महिने आहेत ना, पेपरवर फोकस करायचं, जे मला येत नाही येतं किंवा नाही काही येणाऱ्या परीक्षेमध्ये गुगली क्वेश्चन असतात त्याच्यावर त्यानं फोकस केलं. असं करत करत त्यानं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये नाही का 90+ मार्क घेऊन सिलेक्शन झालं. म्हणजे एका वर्षात आपण काही झालं, जर आपण फोकस जर ठेवला तर आपण एका वर्षामध्ये एक्झाम क्रॅक करू शकतो. तर ग्राउंड विषयी मी तुम्हाला विचारते, तर मग तुम्हाला ग्राउंडला किती मार्क्स होते आणि तुम्ही ग्राउंड कसं पूर्ण केलं? मला ग्राउंडला 47 मार्क्स होते. ते म्हणजे जवळ बऱ्यापैकी खूप चांगले मार्क मारते. कारण मी जिजाऊ अकॅडमी होती आपली छत्रपती संभाजीनगर PS कॉलेजला, तिथं मी त्यांच्याकडे जाधव सरांकडे करायचो. त्यांनी पहिल्या वर्षी माझं फिजिकल एकदम चांगलं केलं, पण माझं मी 2 परीक्षा स्पर्धा परीक्षा प्लस मी भरती केल्यामुळं माझं थोडी 2 निकड जजमेंट हुकलं आणि माझे 2 निकड वेटिंग रिझल्ट पडले. ठीक आहे म्हटलं, पुढच्या वर्षी त्यांनी माझी प्रॉपर तयारी करून घेतली. मी तसं त्यांच्या मार्गदर्शनानुसार केलं आणि माझं एक 47 फिजिकल येऊन गेलं. फिजिकल साठी सकाळी मी 1 ते 2 तास जायचो आणि संध्याकाळी 1 ते 1.5 तास जायचो. म्हणजे पूर्ण जे वर्कआउट जर करायचं असला तर शेवटी आपल्याला ग्राउंडला जास्त द्यावं लागतं. स्टार्टिंगला आलो तर आपल्याला अभ्यासावर जास्त फोकस करावं लागतंय. म्हणजे जवळ आपला 70 ते 80% अभ्यास 1 वर्ष आपला टाइम असेल तर पहिल्या 6 महिन्यात ते 8 महिन्यामध्ये आपला तो 70-80% अभ्यास होऊन चालला पाहिजे. लास्टच्या 2 महिन्यात जो असतो पिरियड त्याच्यामध्ये ग्राउंड प्लस असते ना अभ्यास पण असते. बॉडी थकती, मारण जास्त हे करत असते. त्याच्यामुळे पहिला अभ्यास 6 ते 6 महिन्यात चांगला करून घ्यायचा, नंतर ते 2-3 मिनिट राहते अभ्यास प्लस 5 ते 6 तास, म्हणजे 3 ते 4 तास ग्राउंड, सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 आणि 5 ते 6 तास अभ्यास. असं करून 10 तास हे द्यायचे आणि बाकी 14 तास मग त्यात झोप असो, कपडे धुणं असो, ह्या गोष्टी असं व्हायला पाहिजे. काय बरोबर. तर सर म्हणजे हे काही ग्राउंडला जेव्हा मुलं जातात ते डाएट वगैरे असतं तर ते काही म्हणजे तुम्ही पण ते फॉलो केलं? फॉलो करायचं नाही. डाएट हे खूप खरं गरजेचं डाएटच असतं. डाएट का गरजेचं आहे? कारण जेव्हा आपण ग्राउंड करतोय, ज्या मसल्स असतात आपल्या त्यामध्ये आपण कॅलरी लॉस करतो. आपल्याला प्रोटीन, कार्ब्स, डबल ओमेटिक फॅट हे गरजेचे असतात आणि हे जेवणातूनच भेटतील. काही वेळेस असं गरजेचं नसतं. काही वेळेस आता मांसाहारीमध्ये असतात, नॉनव्हेज, अंडी हे खाणं गरजेचं आहे. का? कारण याच्यामध्ये प्रोटीन लेवल असते हे असतं. किंवा जे नॉनव्हेज खात नाही सकाळी त्यांनी केळी, दूध, चणे, मटकी हे जर भिजून खाल्लं सकाळी तर योग्य पद्धतीचा एक त्यांना सगळ्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या मसल्सला भेटून जातात. आणि त्याचा फायदा काय होतो? जेव्हा तुम्ही ग्राउंड करतात तेव्हा एक ताकदीने ग्राउंड होतो. म्हणजे ती जी आपण खाल्ल्यानंतर एनर्जी प्रोव्हाइड करते आपल्याला आणि मग मसल इंजुरी, क्रॅम्प ह्या गोष्टी होत नाही. त्यामुळे डाएट हा ग्राउंडचा एक मुख्य भाग मानतात. जसं की 50% ग्राउंड 50% डाएट असं म्हणतात. आणि त्याच्या बाबतीत थोडी 10-20% झोप असतात. म्हणजे संध्याकाळी किमान 6 तास झोपात आहे आणि दुपारी ग्राउंड करून आल्यानंतर 1 तास तरी झोप असावी. म्हणजे एक बॉडी कारण काय होतं, आपण जेव्हा ग्राउंड करतो फुल सकाळी 2 तास तेव्हा आपल्याला क्रीडिंगला आलं की नाश्ता करून झोप लागते. त्यापेक्षा नाही काही वेळेस नाही का थोडी झोप घ्यायची, क्रीडिंगवर असं की रूमवर 1 तास झोपायचं आणि मग दिवसभर फ्रेश अभ्यास करायचा. म्हणजे डाएट प्लस झोप आणि ग्राउंड हे तिन्हीच एक कॉम्बिनेशन पाहिजे. जेव्हा हे कॉम्बिनेशन असतं तेव्हा ते प्रॉपर ग्राउंड होतं. कारण मी जेव्हा करायचो ना सकाळी 6ला जायचो, 8 पर्यंत ग्राउंड करायचो. 8ला गेले की मला 8:30 पावणं मित्रासोबत असं तसं व्हायचं. ते डाएट हे करायचा. मी सकाळी दूध, केळी, जर पीनट बटर झालं त्याच्यामध्ये कधी सोयाबीन फ्राय, कधी पनीर, हे असं मी डाएट मध्ये घ्यायचो. कारण मी नॉनव्हेज खात नव्हतो तर माझं सगळं व्हेजवरच असायचा. तुम्ही कसं ते परत एकदा सांगा. म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना खूप असे मुलं असतात जे नॉनव्हेज खात नाही, मग म्हणतात की नाही ग्राउंड माझं त्याच्यामुळेच हे झालं, मी वीक होतो खूप. तर तुम्ही कसं फॉलो केलं तेवढं परत एकदा सांगा, म्हणजे आमच्या मुलांना पण त्याचा फायदा होईल की नॉनव्हेज न खाता कसं मी ग्राउंड क्रॅक केलं. नॉनव्हेज न खाता म्हणजे मी असं ठरवलं की जे नॉनव्हेज मध्ये ज्या गोष्टी असतात म्हणजे प्रोटीन, कार्ब्स आणि फॅट हे आपल्याला व्हेज मध्ये पण खूप अवेलेबल आहे. मग मी त्याचं काय केलं डिवायडेशन. मुळे चिकन खातात, ठीक आहे, आपण मी चिकन मध्ये काय कॅलरीज भेटतात, काय प्रोटीन भेटतात, काय कॅल्शियम भेटते आपण बघू. आणि त्याचप्रमाणे मी व्हेज डाएट फॉलो केला. मी सकाळी 200 ते 300 ml दूध घ्यायचो, कधी कधी अर्धा लिटर पण घ्यायचो. जशी आपल्या शरीराला गरज, जशी शरीर आपलं जसे फिजिकल झालं त्यानुसार कधी कधी वर्कआउट एक्स्ट्रा व्हायचा. मग मी दूध वाढायचं. किमान 300 ते 400 ml दूध असतो सकाळी आणि संध्याकाळी 200 ml, म्हणजे किमान रोज अर्धा लिटर ते दूध असावं. 3 ते 4 केळी असावं सकाळी 2 ते 3, संध्याकाळी 1-2. त्याच्यामध्ये सकाळी कधी पनीर खायचं, कधी मटकी, मूग, आपला हरभरे हे भिजवायचे आणि सकाळी एखादी वाटी खायची. यासोबत कधी सोयाबीन माहिती का पण खाऊ शकतो. असं करून मी प्रत्येक दिवशी कधी पनीर, कधी सोया, कधी भिजू घातलेलं आणि दूध, केळी हे कंटिन्यू ठेवायचं. कधी त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स पण कधी भिजून घालायचे. किंवा संध्याकाळी जर आपण सकाळी डाएट केला
ड्रायफ्रूट संध्याकाळी प्लस 2 केळी आणि 2 शेंगा दूध. मी म्हणजे सकाळचा ग्राउंड झालं की सकाळच्या डाएट घ्यायचा, संध्याकाळच्या म्हणजे एनर्जी अशी लॉस होत नाही. आणि कधी हप्त्यातून 2-3 वेळेस एनर्जीला पॅकेट असतात किंवा लिंबू पाणी असतं, हे कंटिन्यू घ्यायचं. दिवसातून किमान अर्धा लिटर तरी सकाळी आणि अर्धा लिटर संध्याकाळी. याचा फायदा काय होतो, जी एनर्जी लेवल आपली कमी झाली असते ग्राउंड आपल्या शरीरातून जो घाम गेलाय तो नाही का लॉस झाला की आपल्या थकल्यासारखं वाटतं. सकाळी आलं आणि अर्धी बॉटल तरी किमान ते लिंबू पाणी टाकून ते प्यायचं, संध्याकाळी प्यायचं, म्हणजे दिवसभर फ्रेशनेस मेंटेन होत. आणि दिवसातून किमान 5 ते 6 लिटर तरी पाणी प्यावं. कारण आपल्या शरीरामध्ये 70% पाणी, त्यामुळे पाणी शरीराला खूप गरजेचं आहे. अशा प्रकारे सर तुम्ही हे असं फॉलो करूनच तुम्ही 47 सांगितले ना, 47 मार्क्स तुम्ही ग्राउंडला आणलेले. तर सर तुमचं आता इथे आपण बघितलं की तुम्ही पोलीस भरतीमध्ये, मग तुम्हाला पुढे पोलीस PSI वगैरे व्हायचे, तर मग त्यातून काही वेगळ्या तुमच्या जागा असतात का की तुम्हाला परत ह्या मुलांसोबतच पेपर द्यावे लागतात? आता नवीन शासन जे एक 8 दिवसापूर्वीच आहे, त्यानुसार जे काही गृह मंत्रालय आणि पोलीस डिपार्टमेंट थ्रू काय जे निघालेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की 25% जागा ह्या पदोन्नतीने 25% ज्या हा डिपार्टमेंट अंतर्गत आणि ज्या 50% जागा त्या स्पर्धा परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे जे 25% जो कोटा आहे, हा जो विद्यार्थी शिपाई म्हणून भरती होणार, पोलीस शिपाई म्हणून, तो उद्या PSI ला पण नाही का अप्लाय करू शकतो. ग्रॅज्युएशनच्या काळात जर ग्रॅज्युएशन झाला असेल आणि पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल, 3 वर्ष जॉईनिंग पासून जर 3 वर्ष सर्व्हिस पूर्ण झाली त्याच्यानंतर त्याला डिपार्टमेंट अंतर्गत परीक्षा देता येईल. आणि जर ग्रॅज्युएशन नसेल झालं, 12वीच्या बेसवर भरती झाला असेल तर 5 वर्षांतर्गत त्याला डिपार्टमेंट परीक्षा देता येईल. म्हणजे त्याला असं नाही की उद्या इकडे PSI बनायचं होतं, तो इकडून पण बनू शकतो. हे खात्याचा अनुभव प्लस माहिती ह्या गोष्टी त्याला भरपूर फायदा होईल. कित्येक मुलं आहेत की डिपार्टमेंटचा अभ्यास करता करता डायरेक्ट PSI पण झाले. कारण काय, तो अभ्यास जो डिपार्टमेंटचा आहे आणि कंबाईनचा हा सेम आहे. थोडेफार चेंजेस, कायद्याचे जे चेंजेस केले तर बाकी 70 ते 80% बाकी सगळं सेम. त्याच्यामुळे असं नाही की मी डायरेक्टच करायचं होतं. नाही, आता कसं आहे नवीन शासन होतं ना की मला ते करायचं होतं पण मी त्यात गेलो, मग माझं स्वप्न अपूर्ण राहिलं, तर ते अपूर्ण राहायचं असं काम नाहीये. तुम्ही तिकडे जाऊन सुद्धा तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना आणखी काय सांगू इच्छिता की त्यामुळे आमचे विद्यार्थी आणखी चांगल्या प्रकारे अभ्यास करू? कारण काय होतं सर, मी पण आता ग्रामीण भागातून आलेली, मी बघते की गावाकडे 10वी पासूनच मुलं काय करतात, रनिंगला सुरुवात करतात आणि नंतर बघितलं 2 वर्षांनी, अरे हा तर पोलीस भरतीची तयारी करत होता, रोज सकाळी रनिंगला जायचा, मग का बरं केलं नाही? मग त्यांना कुठेतरी त्यांची म्हणजे अनुभव त्यांना कोणी सांगणारा नसतं की तू कशा प्रकारे ग्राउंड कर किंवा तू कशा प्रकारे अभ्यास कर. तर तुम्ही ह्या मुलांसाठी काय असं वेगळं सांगू इच्छिता की ते पण म्हणजे याच्यात सक्सेस होती तुमच्यासाठी? कारण तुम्ही पण एक ग्राउंड लेवल वरून आलेले, ग्रामीण भागातून आलेले, तुमचे आई वडील पण शेतीच करतात, तर तुम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना काय सांगावं असं वाटतं? सर्वप्रथम जर विद्यार्थ्यांना सांगायचं गेलं, एक काहीतरी विद्यार्थ्याचं कोणत्या बी लेवलला असं एक ध्येय निश्चित व्हायला पाहिजे. जसं की आता प्रत्येक ग्रामीण भागातले विद्यार्थी एक ध्येयाकडे जर पाहायला गेलं तर पोलीस भरती असो, आर्मी असो किंवा स्पर्धा परीक्षा, एक ध्येय निश्चित करणं गरजेचं सर्वप्रथम. आणि सर्वप्रथम असं पाहायला पाहिजे की एकतर मला जायचंय कुठं, तर शासकीय सेवेत जायचे की व्यावसायिक जीवन जगायचंय की एक सर्वसाधारण जीवन जगायचं. त्यानुसार त्यांना स्वतःच एक ऑब्झर्वेशन करायला पाहिजे की माझे आई वडील, आता जे श्रीमंत वर्गातील मुलं असतात त्यांचं एक बॅकग्राऊंड चांगलं असतं, ते व्यवसाय किंवा उच्च शिक्षण घ्यायला ते जाऊ शकतात, पण ग्रामीण भागातले नाव जाऊ शकतात. मग त्यांनी एक लहानपणीचे एक ध्येय ठरवणं गरजेचं आहे. मग ध्येय असं नाही की छोटं ठरवा, ध्येय खूप मोठं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सांगितलेले ध्येय नेहमी मोठंच असावं, पण कधी कधी ध्येय मोठं प्राप्त करण्यासाठी पायऱ्यापासून जिना चढायचं असलं तर सुरुवात पायऱ्यापासून करावं लागतं. तर माझं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी काय करणं की आपला जो 10वी ते 12वीचा काळ आहे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी ध्येय ठरवा आणि त्या ध्येयानुसार वाटचाल करा. आणि ध्येयानुसार वाटचाल कारण ती पावलं ध्येयाच्या दिशेने पडत जातात. ती कधी कधी चुकतात, डबल ट्रॅकवर येतात, पण ती पावलं पडत जातात. नकळत नकळत आपण ध्येयापर्यंत कधी पोहोचतो हे आपल्याला कळत नाही. अपयश आलं तर तुम्ही खचू नका, परत तुम्ही उभे राहा. तुम्ही त्या अपयशातूनच तुम्हाला शिकायचं आहे आणि तसेच तुम्ही कधी यशापर्यंत पोहोचाल तुम्हाला सुद्धा कळणार नाही. तर खूप आभार सर, तुम्ही तुमचा एवढा अमूल्य वेळ देऊन वेळात वेळ काढून आमच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही आलात, यासाठी तुमचे खूप खूप आभार. तर असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ जर बघायचे असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असेच
पोलीस भरतीविषयी जर काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता, म्हणजे जेणेकरून आपण नवीन येणाऱ्या व्हिडिओमध्ये एका नवीन व्यक्तीसोबत आपण ते प्रश्न विचारून तुमच्या प्रश्नांचं निरसन करूया. तर थँक्यू सर, खूप खूप आभारी, धन्यवाद.